बाबा मग झालं का जेवण? झाले की बाबा, केले का आता जेवण? केलं का? होय होय. बर बर. काय लागा, टोपी आणली का नवीन काल लागा घातलं का लगेच? टोपी आणली की उद्घाटन केलं. यार पण पट्टी पॅन्टा फटले जागा, शर्ट ही कसं झाले भाऊ की एक 2 ड्रेस टाकी शिवायला. ड्रेस घेऊ का तुला? मग 2 ड्रेस घे की रगील 4 लागा. तू फिर तुला सूट बूट घालून लागा. 4 घेतो तुला 4. अरे 4 राव दी, 2 तर घ्या आधी. 4 ड्रेस घेतो तुला 4. 4 जाऊ काय दे. करायचं? पुन्हा 3 महिने 4 महिने टेन्शन नाही, 5-6 महिने तुला. हम्म. 4 एकदमच घेतो जातो. उद्या सकाळ सकाळच्या जातो तुला नाही, 4 दोन- ड्रेस एकदम शिवतो. 2 ड्रेस घे. अरे तू 2 म्हणला मी 4 शिवतो. एवढं काय करायचं? लय हा लय काय करायचं? 2च बरं आहेत आपलं. असू शिवतो की काय करायचं घालायला इकडं तिकडं. मग? हा मग काय जेवला ना? होय, पोट जरा भरून. आता पोट भरलं. आबा ड्रेस शेवाय टाक म्हणतात बघा. आबाला आता 2 तोंडात म्हणला ना 4 टाकतो. आबासाठी काय पण 2 माझ्यातर्फे आणि 2 आबातर्फे. आबा शिव म्हणल्याबद्दल 2 आणि 2 माझ्यातर्फे. भाव असा असावा तर असा असावा. हा एक्स्ट्रा 2 माझ्यातर्फे. मग काय तर 4 ड्रेस पांढरं शिपट टाकतो अजून. पांढरा लागायला मळतीतलंय. आता पांढरं तुला लय भारी दिसतात ड्रेस. एक ड्रेस पांढरा घे आणि नाही, नाही. दुसरं बाकी आपलं कलर नाही एवढं बरोबर दिसत. कलर ना आता ह्या उन्हाळ्यात दिसत ऊनले लागतंय. हा पांढरं चांगला आहे इथं. पांढरच भर एक निळा शिवतो जरा मग काय आणि 2 ही शिवतो. एक फिकाट निळा शिवतो आणि 2 पांढरं. औ थोडं लागा मुरुम भरू बघायला काय माझ्या बी माग काम भाव मुलका जायला का शेलाडी गेली तर चटका करू ही. थांब जरा. आता कसं झालंय उन्हानं मी मग चटणी हो आता वैतागून आलोय बघा. असं गत त्याला द्यायला लागतंय. होत नाही रिक्टीला लागा. बरं बरं असेल उद्या उद्या लय काम का पडते भाव. राहिला का ती मुरुम टाकून बडावा बघू उद्या सकाळ येतो. उद्या सकाळी येतो नाही संध्याकाळी येतो आणि डिगी ही करून टाकू. औ होय तू पण केस बिस कापून ये होय. ओके मध्ये. का मला जायच पण ना कुठे ते नाही जा आवर्जून जा. केस कापून ये. 2-3 दिवसात जायचं आपण. कुठं पुरगी बघितली बरं झालं पुरगी बघितली मी. लयच भारी झालं हा, ते का असं गेल्याशिवाय तर तिच्या नखरा शिरत नाही. हा. ते पुढच्या पुढे बघू तिला आता आदलच घडवायची करायचं का नाही पुढच्या पुढे बघू. बघू. अरे मी गप बसतो हा. म्हणून तिला काय वाटत असेल मीच लय शाणी आहे माझा नवरा हाय येडा. मग. अरे आम्ही येडे नाही, पक्का शान आहे शान. तर आपण गप आम्ही बसतो ना. बोलून दाखवत नाही, प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवतो. हाय ना रे बाबा? माग गडी खुश झाला. गडी दुसरं लगीन करायचं म्हणलं का? काय रे तिथं रोज कीर्तन ऐकून नाही, माझं डोकं मेंटल झालंय. तिला आता निभार मोठा झटका द्यायचा. तिला 2-4 दिवसात म्हणली ती एवढं सण होऊ द्या म्हणली पाहुणे. कर झाली का या म्हणली 2-4 दिवसांना. आज शिमगा उद्या कर. कर झाली का 2 दिवसात त्यांना तारीख डिक्लेअर सांगून जाऊ. हा जायचं. हा, तुझी तयारी आहे ना? 100%. मग काय टेन्शन नाही. तिला काय वाटतंय लगीन म्हणजे याला मिळायची नाही ती. अरे ढेगवार लांबच्या आहे तिकडे बरं नगर साईडच्या बीड हे लांबची का असेल ना, काय करायचं आपल्याला. हा, चालतंय. चालते ना? होय होय. बरं चालते. तू असली काय भेद काय काम आहे का भावा? भाव असा तर असा मोठ्या मनाचा दिलदार माणूस पाहिजे. 4 ड्रेस शिवतो तुला. झाकपक नसतं. ड्रेस बूट बीट चांगलं रगेल. बोट नवीन घेतो तुला. ए नवीन बूट सॉक्स नुसतं रगेल. गडी चमकला पाहिजे. आव्हान म्हणावं घेतलं. बरोबर आहे का नाही? मग गडी चमकला पाहिजे गडी. झाकपक दिसला पाहिजे. मग काय तर पण पांढरा शर्ट तुला भारी दिसते. एक नंबर. एक नंबर पोडारी टाईप. ए पोरगी म्हणली पाहिजे 9 दिवसाचा चक्का आहे. मग काय मग बाकी काय पोट भरलं ना? पोट भरली. खायला काय आणू का आज तुला? खायला काय आज पोळ्या असतील. पोळ्या उद्या मग आणतो. उद्या आहे की कर. उद्या मटण घेऊ बोकडाचा. बोकडाचा वाटा घेऊ मस्त पैकी. किलो घेऊ किती? बोकडाच मटण खायचं नाही. मग एक कोंबडी आणू चांगली. 300 रुपयाला मिळते. बरं 100 कोंबडी आणू. इथे मिळते आहे. बर हाके पाहुण्या म्हणतो आजच भेद करूया. आज ना कशाला का आज पोळ्या येते का? हे भेद करून आपण एका अर्ध्या तासात मुजवून बी टाकू म्हणतोय. होय उद्या करू की. बरं उद्या त्याला म्हणाव आज ओके करून टाकू. उद्या करू बेद म्हणाव.
बरं, आता काय म्हणते काय म्हणते? बघू आज पोळ्या घेऊन येतो आता पूनम करते चटणी करत करत पोळ्या करते या बरं. जरा लाईटन टोंगाळा केलाय पोळ्या संध्याकाळी घेऊन येतो इथं बी लाईट नाही ना पाणी भरायला. हा संध्याकाळी घेऊन येतो पोळ्या जेवू नको शिळ खात बसू नको नाही नाही ताज्या फुट पोळ्या घेऊन येतो उद्या कोंबडी एक तर 2 आण वाटली असतं तुझ्यासाठी काय पण त्याच्या आईला तुझ्या. 740 रुपयाचं मटण 1 किलो आणण्यापेक्षा त्यात 2 कोंबडे होय होय पण डरायचं नाही नामायचं नाही. हा. आईला धरून शिरणार कोणाला नमून राहाय नाही या काळजी लेकरला कोणाला बेरते का मग काय आपल्याला तुझं 2 हात माझं 2 हात 4 हातात लगेच खटा मुसते. हा गुंगून टाकू एखादं मग काय त्याला काय एवढं भेज आहे आता पूजे तू आता नुसतं अरे माझी 2 केळं खाल्ली केळं लगा मी लगा 3 खाल्ली सकाळी 2 ठेवली होती. लगा 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 तुला खायत नव्हती बे. अरे काय मी पिशवी ठेवली मी आता पुन्हा दुपारी इथून तर पिसवून व्हायचं बघितलं हा. पिशवीत केळं कुठं आहे तर केळं हिनं हाणली पाण्याला का खाऊ दे काय खाणाऱ्याला लागा? करायला नाही पोटाला तू खाल्ली आणलेली केळं सुद्धा हाणली लागा खाऊ हिनं. दे पोटाला खाणाऱ्याला माही करायचं नाही खाऊ दे खाल्ली तर खाऊ दे. 2 काय 4 खाऊ दे बरं. पर तिला सुद्धा आठवून आपण करतोय अन्याय करत नाही रे हा. फक्त तिला जाग करतोय अन्याय तू आमच्या करतोय हे तिला जाणवून आर देतोय. तिला लेकराची सुद्धा काळजी नाही. मग आता बघितलं 8 बापू लागा 10-12 दिवस झाले लागा इथं कसली मोठी गाडी एवढी नवा, मित्रांनो, 2 एवढी करंगो एवढी आत खोलवर आता होती. उद्या त्याची शेवटची पट्टी आहे हा आता बरं होत आले बघा हा, पुन्हा मोकळं तरी ठेवायला सुद्धा सांगितलं तिला लेकराची काळजी नाही म्हणजे ती खरंच मेंटल झाली. लगा मी एवढे नेऊन दवाखान्यात येऊन मला म्हणते ते स्वार्थासाठी करतोय कशा स्वार्थ रे हे जोडत नाही. ती मेंटल झाली तिला आता हॉस्पिटलला कुठे तरी नेऊन आणायला लागते. नेऊन नाही बसू तिकडं नेतील तिची आई बाबा आपण नाहीच काय कारण नाही या. आई बाप सुद्धा कोडायची मग काय चालेल का एवढी सावली आहे म्हणलं बरं वाटते ना. पाणी कधी येत नाही, नुसती डबरीच खाजून ठेवली लगा साहेबांनी नुसती लय ऊन पडले बेकार गाळ ऊन पडतंय का 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे मित्रांनो. लय तुला गारपीर खायला तुझी का नको 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 ना असल्या कडक उन्हात अतिगार खायचं असतं. नाही ना नाही बरोबर नाही तू म्हणशील नाही गार बी तसं आज तू डेरे पण खायला तुझ्या खात्यावर पैसा आहे दुधाचं तुला खा वाटतं ते आणा घेतलं दुकानात काय डेअरीवाल्याने बंद केलं पैसे काय डेअरीवाल्याने बंद केलं पैसे कधी बसलं आजच्या पैसे बंद केलं काय झालं काम आहे आज माझ्यापासून खात्यावर मेसेज आला नाही. लगा तिनं गोम केली मग म्हणायला काय झालं काम गेम आहे केली बरोबर आता फोन लावणीच नाही पाहिजे माझ्या खात्यावर आज SMS आला नाही बघायला लागत चेक करावं लागतं. संध्याकाळी नाही उद्या सकाळी त्याला फोन बघावं लागतं, check नाही करावं नाही गाडी इथे घेतं गाडीवर अडवू द्याला गाडीवर अडवून दूधच द्यायची नाही एक किटली द्यायची नाही. प्लीज काऊन घ्यायची हा. हा, तिनं गेला गेम केला असेल रे गोड बोलून अरे आज मला दररोज मला मेसेज येतो हा. एवढ्या लिटर दूध भरलं एवढी फॅट लागली एवढं लिटर एक रक्कम झाली. हम्म. आज मला मेसेज आला नाही. पण तुझ्या खात्यावर पहिलं पैसा असतील पहिला त्याला- येते. त्याचं काय खा वाटतं तुला खा तुला मी सर सुद्धा नाही काय केलं आणि काय केलं मग काय तू टेन्शन काय खाय तुला मैसूर पाक खा परसाना खा स्प्राईट पे काय खायचं ते खा गारेगार आला इकडे गारेगार खा पण नमाज नाही कोणाला हे ना माहिती. हा, तुझ्यासाठी काय पण त्याच्या आईला अरे हाड. कसं पळाल तो काय लांडग्यासारखे दिसते लागा. पळाल तो का माळा सगळ्या येतं इथं उखरायला हो जावा मग होय होय घरी पण लय राडा पडलाय माझा मग काय तेव्हा हो मग काय विशेष काय नाही ना काय नाही हा, काय नाही. काय आता कमी पडलं? तिला आदर काढवायचा पूजे आता आम्ही दोघं भाऊ आहे नुसती जळत बस आम्ही आमचं काम आता पुरं करणार आज संध्याकाळी तुला भिणार नाही आम्ही मुरुम टाकून मुजवून तुझ्या नाकावर टिचून टाकणार हे पोहा. आज दिलं पडायचं नाही आज पोह्याचा ताव निभार हाणायचा आणि निभार भिडायचा